विठ्ठल चांगला बॉलिंग आहे विठ्ठलची. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली विठ्ठलनं. धावसंख्या अवघ्या मात्र 20. या धावसंख्येवर मात्र जाखडून ठेवलं होतं सावले संघाला. चांगली बॉलिंग आहे मात्र चाफेवाडी संघाकडे. चांगली बॅटिंग देखील आहे ती म्हणजे लोबेवाडी संघाकडे. दत्ता सारखा हार्ड हिटर बॅट्समन, करण सारखा चांगला तारणहार मात्र या संघामध्ये आहे. कोणत्याही क्षणाला मात्र मॅच फिरवण्याची ताकद दत्ता आणि करण मध्ये आहे. आमचे अंपायर ग्राउंड आखताना पाहायला मिळतात आपल्याला. पहिला बॉल राईट आर्म द विकेट न विठ्ठल. विठ्ठल समोर पाहायला मिळतोय करण आपल्याला. या मॅचचा पहिलाच बॉल घेऊन आलाय विठ्ठल. राईट आर्म ऑन द विकेट ना बॉलिंग मार्गवर तयार झाला. पहिला बॉल फुल टॉस बॉल. इथे मात्र पंच आम्हाला सांगतात की हा नो बॉल असेल. पुढचा बॉल फ्री हिट. फुल नो बॉलवर मात्र एकही मोठा फटका आला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. फ्री हिट असेल. पुढचा बॉल विठ्ठल आहे. हो 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 सरळ बॅटनी फटका. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. षटकार. टॉस करण्यासाठी यायचंय चिच कामला आणि वैजनाथ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. इथे मात्र फ्रीटच्या बॉलवर मात्र मोठा फटका. 6 धावा मात्र संघाचा श्री गणेश होतोय या षटकारानं. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर विठ्ठल तयार झालाय. समोर करण असेल. एक मोठा फटका करणच्या बॅट मधून आला. स्टेट ड्राईव्ह. मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा होता. इथे मात्र डॉट बॉल. विठ्ठल देखील तेवढा कसलेला गोलंदाज आहे. विठ्ठलला माहिती आहे एक चेंडू खराब आला तर दुसरा बॉल माझ्या हातामध्ये आहे. कसं टाकायचं कसं नाही. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला विठ्ठल कडून. कमबॅक लगेच केले विठ्ठल. समोर करण पाहायला मिळतोय आपल्याला. राईट आर्म राऊंड द विकेट विठ्ठल तयार झालाय. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र पंच आमच्याकडे बोलतात की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या जाऊन ठेपले ती म्हणजे 7 या धावफलकावर. 8. 2 बॉल मध्ये 8 धावा पाहायला मिळतात आपल्याला. हो हो पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. लोबेवाडी संघाकडून. कारण चांगला बॅट्समन इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. डॉट बॉल. करण आओ देखो ना ताव देखो अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला करण कडून. समोर दत्ता सारखा बॅट्समन नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. विठ्ठल पुन्हा एकदा तयार झालाय. मोठा फटका मारायचा आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय. इथे मात्र चांगली कॅच. वॉट अ कॅच. उलटा झेल पकडलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक. अनिल. अनिल यानं चांगली कॅच पकडली आहे. फलंदाज मात्र करणला पाठवलाय पवेलियन मध्ये. चांगली बॉलिंग दत्ताकडून पाहायला मिळाली. विठ्ठल कडून पाहायला मिळाली आपल्याला. दत्ता सारखा बॅट्समन नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. 3 बॉल फक्त नॉन स्ट्राईकलाच उभा ठेवलाय दत्ताला. स्ट्राईक वर सॉरी 4 बॉल. नवीन बॅट्समन सचिन पाहायला मिळतोय आपल्याला वन डाऊनच्या भूमिकेत. 4 चेंडू मागे धावफलकावर धावा लागला त्या म्हणजे 8. एकच मोठा फटका आलाय तो म्हणजे फ्रीडच्या बॉलवर. बाकी चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला विठ्ठल कडून. राईट आर्म राऊंड द विकेट ना पुन्हा एकदा विठ्ठल तयार झालाय. हो सन्मान बघा. चांगला बॉलवर मात्र सन्मान द्यायचं काम केला तो म्हणजे सचिन यांनी. आता मात्र ज्या फलंदाजाची वाट बघत होतो तो म्हणजे दत्ता स्ट्राईकवर. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. समोर दत्ता सारखा विस्फोटक फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. समोर विठ्ठल देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे.
हो हो, फुलटॉस बॉल त्याला मात्र फेकून दिलाय. पार्किंग लॉट मध्ये आलाय हा दत्ताच्या बॅट मधून पहिला षटकार. चांगला बॅट्समन आहे दत्ता. क्रिकेटचा खूप अनुभव असलेला मात्र दत्ता. फुलटॉस बॉलचा मात्र त्याने प्रॉपर समाचार घेतला. चेंडू पार्किंग लॉट मध्ये फेकला. धावसंख्या जाऊन टिपले ते म्हणजे 15. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला लोबेवाडी संघाची. थोडा मागडा ठरलाय तो म्हणजे विठ्ठल आपल्या चाफेवाडी संघासाठी. चांगला फटका आला तो म्हणजे दत्ताच्या बॅटमधून स्ट्रेट फटका. फुलटॉस बॉल मात्र स्ट्रेट त्यानं खेळण्याचा निवडला. नेक्स्ट मॅच आम्हाला पाहायला मिळतील आमचे पंच सुनील केवारे. हा मुकणे. समोर सचिन पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावर. हो हो, चांगला बॉल. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळाला. सचिन साठी पहिलाच बॉल डॉट. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज रुपेश. मोठा फटका मारत होता. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण. इथे मात्र फलंदाज होते बाद.
हॅलो हॅलो. ये कॉमेंट्री करायला. कॉमेंट्री करा रे कोणीतरी. हॅलो 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 माईक चेक. पाहतो इथे मात्र आजच्या दिवसातला शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता ती मात्र चापेवाडी संघाला. पाहिले गेले तर लोबेवाडी संघाची धावसंख्या एवढी झालेली नव्हती, तरी सुद्धा मात्र बॉलिंग इथं मात्र सोपा जेल. नक्कीच क्षेत्ररक्षक इथं जेच करतोय. चेंडूला एक मोठा आदरा बसतो चापेवाडी संघाला. डीजे मास्टर झोपला काय? हॅलो. जाऊया आपल्या सामन्याकडे. पाहतोय आपण जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. इथं मात्र क्रॉस द लाईन खेळला फटका. त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाहीये. आणि इथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. दापलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 11 11 अंकावरती धावा पाहतोय आपण. अजूनही मात्र 7 धावींची गरज असेल. चेंडू आहे ते मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 7 धावींची गरज. सामना दोन्ही संघाच्या बाजूने. एखादा डॉट चेंडू आला तर थोडंसं दडपण वाढू शकतं चापेवाडी संघाच्या फलंदाजांवरती, आणि एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं पारडं मात्र जड होईल चापेवाडी संघाच्या बाजूने. पाहूया पुढील चेंडू मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. गोलंदाज कोण? गोलंदाज उत्तम पाधीर. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. गुडली स्पॉटवरचा चेंडू होता, काही समजला नाही फलंदाजाला. गुडली स्पॉटवरचा चेंडू जो असतो तो मात्र नक्कीच एक स्पीड ठेवला चेंडूमध्ये तर नक्कीच फलंदाज बीट होतो.
आणि तीच गोलंदाजीचा मारा करतो, एक भेदक गोलंदाजीचा मारा. स्टेट आउट ग्राउंड मात्र एक धाव कंप्लीट झाले. आता येणारे 2 चेंडू आणि मला तर वाटतं की 6 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू 6 धावा. याच मैदानावरती आपण डे पाहू शकाल. फक्त 20,000चे सामने येणारे गुरुवारपासून असतील. आणि काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, एक अनुभवी गोलंदाज उत्तम पादीर इथे सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवताना पाहतोय. एखादा तारणहार मात्र फलंदाज मैदानामध्ये जाईल का? चापेवाडी संघासाठी हेमंत आहे, परंतु हेमंत कोणावरती विश्वास ठेवेल? दिनेश दे धक्का आणि मार छक्का असा फटका खेळावा लागेल. ते मात्र दिनेशच्या फलंदाजाला भले डोळ्यात झापून फटका मारला, पण तो षटकार मारणं गरजेचं आहे. चला टॉस इन करून घ्या. कॉइन द्या तिथून. इथं पाहतोय आपण टॉस इन करतोय. ते मात्र चीज खांबला बनाम वैजनाथ. फायनल सेमीफायनलचा दिवस आणि सेमीफायनलमध्ये पहिली लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या भेटीला.